हॉटेलमध्ये गेल्यानंतर सांबार ज्यांना पिण्यासाठी आवडतं ना, तर नक्कीच ही रेसिपी आज त्यांच्यासाठी. तर अजिबात व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर मग करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. तर इथे ना मी पाऊण कप इतक्या ना 3 डाळी घेतलेत. तर याच्यामध्ये ना 3 डाळी मी मिक्स घेतले. तर पाऊण कप बघा किती घेतलं, एका कपाला अगदी थोडंसं कमी घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये ना मी 3 डाळी घेतलेत बरं का. मसूरची डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. या तिन्ही डाळी ना मी अर्धा तास अगोदर ना पाण्यामध्ये ना भिजत घातल्या होत्या. त्या अगोदर त्यांना स्वच्छ असं पाण्याने मी धुवून घेतलं 3 वेळा आणि मग अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलं. तर आता हे बघा, या डाळी ना अगदी चांगले भिजलेले आहेत. त्याच्यातली एक डाळ मी तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते. तर हे बघा, अगदी डाळी आपल्या चांगल्या भिजलेल्या आहेत. हे बघा, चांगली डाळी भिजलेली आहे. ठीक आहे. तर आता ह्या डाळी ना आपल्याला याच्यातलं सगळं पाणी परत एकदा काढून घ्यायचं आणि ह्या डाळी आपल्याला आता कुकरला लावून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर आता दुसरीकडे बघा, मी या 3 भाज्या घेतलेल्या आहेत. एक गाजर घेतलेला आहे आणि भोपळा घेतलेला आहे, पंपकिन, आणि शेवग्याची शेंग एक घेतलेली आहे. तर गाजर अर्धी वाटी घेतलाय, भोपळा अर्धी वाटी घेतला आणि एक शेवग्याची शेंग त्याला असं मधून कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला याच्याऐवजी जर दुधी भोपळा आणि वांग जर ॲड करायचं असेल ना, तर ते पण तुम्ही घालू शकताय. पण आता हे बघा, याला सुद्धा मी कुकरला लावून घेते बरं का. जर तुमच्या घरामध्ये जर भाज्या असं जर शिजवून आवडत असतील खायला, तर तुम्ही त्याला कुकरला नाही लावलं तरी चालेल. फोडणीसोबत डायरेक्ट शिजवून घ्या, तशा पण भाज्या चांगल्या शिजतात बरं का. तर आता ह्याला मी कुकरला लावून घेते. एका कुकरच्या भांड्यात मी डाळ काढून घेतले. पहिलं पाणी अगोदर स्वच्छ होतं ते काढून घेतलं. परत दुसरं पाणी ओतलं आणि त्याच्यामध्ये ना पाव टीस्पून इतकी हळद घालायची आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं बरं का. मीठ घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि याला साईडला ठेवून देऊयात. आता दुसऱ्या कुकरच्या भांड्यात ना भोपळा आणि मी गाजर घालणार आहे. शेवग्याची शेंग याच्यात नाही घालणार बरं का. भोपळा आणि गाजर याच्यामध्ये आपण घालून घेऊयात. आणि याच्यामध्ये ना आता थोडंसं पाणी ओतायचं बरं का. लक्षात घ्या, भोपळा आणि गाजर शिजण्यासाठी ना पाण्याचा वापर नाही केला तरी चालतो, कारण आपण डाळीसोबत शिजवणार आहोत ना, तरी ते वाफेवरती सुद्धा चांगले शिजतात. पण इथे ना मला ह्या दोन्ही भाज्यांना अगदी स्मॅश करून घ्यायचं, म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि आता दुसरीकडे ना ज्या डाळी घेतलेल्या ना त्याच्यासोबतच मी शेवग्याची शेंग याच्यामध्येच मी शिजवून घेणार आहे. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की सांबार माझ्या घरी ना, माझ्याकडे सांबार असं पिण्यासाठी आवडतं बरं का. त्यामुळे कोणतीच भाजी मी अशी मोठी अख्खी ठेवणार नाहीये. तर कुकरमध्ये ना मी 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं, थोडंसं जास्त घातलं तरी चालेल. आणि आता हे दोन्ही डबे ना आपण कुकरला लावून घेऊयात. तर डाळीचा जो डबा होता ना तो कुकरच्या तळाशी लावलाय. त्याच्यावरती भोपळा आणि गाजर जे ठेवलेला तो डबा लावायचा. कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घेऊयात. कुकरची शिट्टी लावायची आणि आता कुकर आपण गॅसवरती चढवून घेऊयात. लक्षात घ्या, इथे आपल्याला ना 3 शिट्ट्या काढायच्या. तर पहिल्या 2 शिट्ट्या आहेत ना त्या आपण मोठ्या ह्याच्यावरती काढूयात आणि शेवटची जी शिट्टी आहे ना ती कमी याच्यावरती आपण काढून घेऊयात. तर कुकर थंड झालाय आणि कुकरचा डबा सुद्धा मी काढून घेतलेला आहे. याच्यातून ज्या शेंगा होत्या ना त्या सुद्धा मी साईडला काढून घेतल्या आणि शेंगा सुद्धा चांगल्या शिजलेत बरं का. हे बघा, अगदी चांगल्या शेंगा शिजलेल्या आहेत आपल्या. आणि आता ही डाळ आहे ना ती आपण आता व्यवस्थित अशी विस्करने ना फेटून घेऊयात, कारण फोडणीला देताना आपल्याला फेटायची गरज नाही पडणार. ठीक आहे. आणि आता ह्या ज्या भाज्या घेतलेल्या की नाही त्याला सुद्धा ना अगदी असं मी स्मॅश करून घेते. ठीक आहे. मोठंच असं ठेवत नाहीये. आता लक्षात घ्या, तुम्हाला जर ह्या भाज्या ना अशा अख्ख्या खायला जर आवडत असतील ना तर इथे असं स्मॅश करून तुम्ही घेऊ नका. अशाच भाज्या फोडणीला द्या, तशा सुद्धा खायला चांगल्या लागतात. पण माझ्या घरात ना सांबार असं ना उचलून प्यायला फार आवडतं बरं का, म्हणून मी ह्या भाज्यांना स्मॅश करून घेते. पूर्ण अशा स्मॅश नाही करते की त्याचा पूर्ण गर निघाला पाहिजे असं नाही. हलक्याशा स्मॅश करून घ्यायच्या की भाज्या सुद्धा दिसल्या पाहिजेत आणि त्या अशा खाताना सुद्धा तोंडाखाली येणार नाहीत, दाताखाली आपल्याला लागणार नाहीत म्हणून. ठीक आहे. तर हलक्या भाज्या स्मॅश करून झालेत. हे बघा, मी एकदम पातळ पूर्ण असा रस्सा होईल अशा नाहीत केलेल्या, अगदी थोड्याशा स्मॅश केलेत आणि मोठ्या मोठ्या भाज्यांचे तुकडे सुद्धा त्याच्यामध्ये दिसतात. हे बघा, गाजर भोपळा सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे मी त्याला, अगदी पातळ नाही केला त्याला. आता फोडणीसाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे ते बघा. तर फोडणीसाठी साहित्य काय घेतलं आपण ते बघूयात. तर मी इथे ना 2 मोठ्या आकाराचे म्हणजे मीडियम आकाराचे कांदे घेतलेले. तर हे बघा, 2 मीडियम आकाराचे कांदे असे उभे असे पातळ स्लाइस करून घ्यायचे त्याला. हे बघा, असं स्लाइस करून घ्यायचं. एक बारीक असा टोमॅटो मी चिरून घेतला, एक टोमॅटो. पाव टीस्पून हळद घेतले आणि पाव टीस्पून इथे हिंग घेतलाय मी. 2 मोठे चमचे ना सांबर मसाला घेतलाय, 2 टेबलस्पून इतका. 2 टीस्पून इतकी ना काश्मीरी मिरची पावडर घेतले, त्याऐवजी बेडगी मिरची पावडर घेतली तरी चालेल. हाफ टीस्पून इथे मोहरी घेतले, हाफ टीस्पून जिरे घेतलेत. 1 टेबलस्पून, 1 मोठा चमचा इतका ना गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण परत वाटलं तर घेऊ शकता आणखी. आणि ते चिंचेचा मी कोळ करून घेतला. लक्षात घ्या, अर्धा तास अगोदर मी चिंच ना गरम पाण्यात मी भिजत घातली होती आणि परत त्याला गाळणीवरती खिसून त्याचा ना सगळा गर काढून घेतलेला आहे. आता दुसरीकडे ना मी कढई गरम करायला ठेवली
कढईमध्ये ना 2 टेबलस्पून इथं आपण तेल घालून घेऊयात. 2 मोठे चमचे इतकं तेल घालून घेतलं की लगेच त्याच्यात आपण मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की लगेच त्याच्यात आपण जिरे घालून घेऊयात. ठीक आहे. आता जिरे घातले ना की कढीपत्ता मी सांगायचं तुम्हाला विसरली होती बरं का. तर कढीपत्ता पण आपण सोबतच ह्याच्यात घालून घेतलाय. तर कढीपत्ता चांगला भाजला की लगेच त्याच्यात आपण कांदा घालून घेऊयात. आता कांदा आपल्याला लाल बुंद नाही करायचा, हलकासा नरम होत आला की लगेच आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात. तर हे बघा, टोमॅटो घातले ना की हलकंसं त्याला 1 सेकंद फक्त मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं आपण मीठ घालून घेऊयात, कारण टोमॅटो त्याच्यामुळे नरम होतात आणि लवकर सुद्धा शिजतात. थोडंसंच मीठ घातलंय कारण आपण नंतर मीठ लागलं तर परत त्याच्यामध्ये घालणार आहोत. अगदी थोडंसं मीठ घालायचं, परत त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये ना जे पावडर मसाले होते ना ते घालून घेऊयात. तर सुरुवातीला मी हिंग आणि हळद घातली, सोबतच त्यात लाल मिरची पावडर होती ना ती सुद्धा आपण घालून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या की नाही त्या भाज्या घालायच्या आहेत. आता मी ते सांबार मसाला नाही घातलेला बरं का. आणि ज्या डाळी होती ना, डाळ शिजवून घेतलेली, ती डाळ सुद्धा आपण ह्याच्यातच घालून घेऊयात. तर हे बघा, कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि त्याला सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या अगोदर. हे बघा, आता इथे जर वाटत असेल ना की याची कन्सिस्टन्सी अगदीच खूप म्हणजे घट्ट आहे, तर थोडंसं पाणी परत त्याच्यामध्ये ॲड करा. आणि शेवग्याच्या शेंगा ज्या घेतलेल्या ना त्या सुद्धा मी आता याच्यात मिक्स करून घेतलेल्या आहेत. तर पाणी अगदी थोडंसं घालायचं त्याच्यामध्ये. हे बघा, सांबारनं कधीच घट्ट नसतं बरं का, अगदी त्यात थोडंसं पातळ सुद्धा असतं, म्हणून मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये परत ॲड केलेलं आहे. आणि आता ह्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. जास्त पातळ नको, जास्त घट्ट नको. भाज्या असतात ना त्याच्यामुळे सांबार ना अगदी घट्टच राहतं, त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता. आता ह्या स्टेजला ना आपल्याला सांबार मसाला याच्यात घालायचा आहे. तर 2 मोठे चमचे सांबार मसाला घेतलेला तो सुद्धा याच्यात घातला. तर परत एकदा त्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, परत एकदा मिक्स करून झालं ना की आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मीठ आता चवीनुसार घाला. लक्षात घ्या, मीठ आपण सुरुवातीला 2 वेळेस वापरलेलं आहे, एक म्हणजे टोमॅटोमध्ये आणि डाळ शिजवताना सुद्धा. तर आता बेताने घाला मीठ. आणि मीठ घातलं की परत त्याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं. आता लक्षात घ्या, उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचा आहे. लक्षात घ्या, गूळ आणि चिंचेचा कोळ कधी सुरुवातीला घालायचं नाही बरं का. चिंचेचा कोळ घालायचा त्याच्यामध्ये आणि गूळ सुद्धा घालून घ्यायचा. आता ह्या स्टेजला जर आता ना एकदा उकळी आल्यानंतर परत एकदा त्याची चव घेऊन बघा. जर तुम्हाला वाटलंच की थोडंसं आंबटपणा कमी लागतोय, मिठाचं प्रमाण कमी आहे, तर त्याच्यामध्ये किंचितचं मीठ तुम्ही वाढवू शकताय. ठीक आहे. आणि ह्याला आता बघू शकता की उकळी आल्यानंतर एकदम चांगलं आपलं सांबार सुद्धा शिजलेलं आहे. आता बघा, झटपट सांबार झालं की नाही. तुम्ही जर कुकरमध्ये लावणार, परत फोडणी देऊन करणार, तर त्याच्यासाठी वेळ लागतो. अशा पद्धतीने जर सांबार केलं ना अगदी झटपट तयार होतं. आता लक्षात घ्या, तुम्ही जर म्हणत असाल की ते फेसवरती तयार झालं आहे, तर त्यासाठी ना आपण जेव्हा डाळी कुकरला शिजवतो ना तेव्हा असा फेस तयार होतो. जर तुम्हाला काढायचं तर तुम्ही तो साईडला काढून घ्या. आणि आता आपण सर्व करूयात. बघूयात किती सुंदर आपलं सांबार तयार झालेलं आहे. एकदा अशी रेसिपी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय ना मला कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीत आणि सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.